तर मनपा निवडणुकीमध्ये मतमोजणीची प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासनानं आधुनिक यंत्रणेचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय। यंदा पहिल्यांदाच तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी पाडू या आधुनिक यंत्रणेचा वापर केला जाणार आहे। पाडू म्हणजेच प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिट। मतदानावेळी जर कंट्रोल युनिटचा डिस्प्ले खराब झाला तर हे यंत्र मतांचा डेटा थेट कागदावरच प्रिंट करून देईल। निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारचा विलंब टाळण्यासाठी निवडणूक आयोगानं उचललेलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे। बघा, पाडू म्हणजे प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिट। मतमोजणी वेळी ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास निकाल मिळणार। कंट्रोल युनिटचा डिस्प्ले खराब झाला तर पाडूद्वारे मतं पाहता येतील। पाडू कंट्रोल युनिटला जोडल्यास त्यातील मतं थेट कागदावर प्रिंट होतील। उमेदवारांना लेखी स्वरूपात निकाल तात्काळ पाहता येईल। तर मनपा निवडणुकीमध्ये मतमोजणीची प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासनानं आधुनिक यंत्रणेचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय। यंदा पहिल्यांदाच तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी पाडू या आधुनिक यंत्रणेचा वापर केला जाणार आहे। पाडू म्हणजेच प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिट। मतदानावेळी जर कंट्रोल युनिटचा डिस्प्ले खराब झाला तर हे यंत्र मतांचा डेटा थेट कागदावरच प्रिंट करून देईल। निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारचा विलंब टाळण्यासाठी निवडणूक आयोगानं उचललेलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे। बघा, पाडू म्हणजे प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिट। मतमोजणी वेळी ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास निकाल मिळणार। कंट्रोल युनिटचा डिस्प्ले खराब झाला तर पाडूद्वारे मतं पाहता येतील। पाडू कंट्रोल युनिटला जोडल्यास त्यातील मतं थेट कागदावर प्रिंट होतील। उमेदवारांना लेखी स्वरूपात निकाल तात्काळ पाहता येईल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।